सांगू इच्छितो की फकीरा कादंबरीचा भाग क्रमांक 14 आपण बघितला आणि भाग क्रमांक 14 मध्ये बघितला आपण की त्या ठिकाणी फकीराने बापू खोत आणि रावसाहेब पाटील यांना उचलून आणलेला आहे आणि त्यांना बांधून ठेवलेला आहे. आणि आता आपण भाग क्रमांक 15 आणि फकीरा कादंबरीचा शेवटचा भाग आपण या ठिकाणी बघत आहोत आणि भाग क्रमांक 15 आपण या ठिकाणी चालू करतोय. तत्पूर्वी माझ्या चॅनलला अगोदर आपण सबस्क्राईब करा, कारण लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ या महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो. त्यांचे विचार, त्यांच्या पुस्तकरूपी असणारे सर्व साहित्य, त्यांनी सांगितलेले धडे, त्यांनी सांगितलेले आपल्याला विविध वैचारिक दृष्टिकोन आपल्यामध्ये आणण्यासाठी मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध व्हिडिओ विविध कथा कादंबऱ्या, विविध वाचन आणि त्यांचं साहित्य आपल्यासमोर मांडणार आहे. म्हणून माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा आणि फकीराचा भाग क्रमांक 15 मी या ठिकाणी चालू करतो. अजून मुरा कसा आला नाही, फकीराने विचारलं. चढण अवघड आहे, साधू उत्तरला. उशीर केला त्यानं, येईल आता चंद्र उगवल्यावर. आता कितवी घडी आहे, आज मध्यान्हीला चंद्र उगवल. फकीरा पुढं बोलला नाही. तो पुन्हा विचारमग्न झाला. मोरानं लवकर यावं, सत्तूकडची बातमी कळावी आणि आपण लवकर काय ते निश्चित करून टाकावं म्हणून उत्सुक होऊन तो मोराची वाट पाहत होता. सूर्य मावळून पुष्कळ उशीर झाला होता. डोंगरावर किर्र झाडीत काळोख मी म्हणत होता. वडाच्या झाडाखाली ते सर्व बसून बोलत होते. सर्वांचं लक्ष मुराच्या वाटेकडं लागलं होतं, कारण मुरा सत्तूला भेटायला गेला होता आणि सत्तूला मदतीचा हात मागण्यासाठी गेला होता. तो येताच त्यांचं फकीराचं भवितव्य, फकीराचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं भवितव्य ठरणार होतं. काल रात्री पकडून आणलेला खोत आणि पाटील त्या पडक्या भिंतीआड काणोसा घेत होते. त्यांना हातापाय बांधून तिथं टाकलं होतं. आता आपण जगत नाही याबद्दल त्यांची खात्री होती आणि शेवटी सर्वच डाव उलटल्यामुळं ते तळमळत होते. दैवानं आपली क्रूर थट्टा केली का केली म्हणून ते देवाला शिव्या देत होते. ते जन्मभर सतावलेले बेरड आता एकदाच सर्व सूड घेणार. आता जे होईल ते सहन करणं यापेक्षा दुसरं काहीच इथं नाही, असा विचार करीत ते दोघे सासर जावई कणत पडले होते. त्यांचे हात त्यांच्या पाठीवर बांधले होते आणि पाय बांधून दोन कोपऱ्यात त्या प्रत्येकाच्या कमरेला एक प्रचंड दगड बांधून एकमेकापासून दूर ठेवलं होतं. त्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं. जसजशी रात्र उलटत होती तसे तसे आपण मरणासमीप जात आहोत असं त्यांना वाटत होतं. रात्री अंधारातच त्यांना अजून त्या देवळात टाकलं होतं. दिवस त्यांनी त्या देवळात पडून काढला होता. बाहेर काय आहे याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती. परंतु खोतानं धीर सोडला नव्हता. तो अंधारात जगण्याची धडपड करीत होता. ज्या दगडाशी त्याला बांधला होता त्यालाच तो हिसके देत होता. बाहेरची हालचाल ऐकू येताच तो गप्प पडून पुन्हा कणत होता. सासऱ्याचं कणणं ऐकून पाटील शेवटची घडी मोजीत होता. मध्यान्ह रात्र उलटली आणि खोतानं तो दगड ओढला. दगड जमिनीवर पडला तर आवाज होईल म्हणून त्यानं चटकन त्या पडत्या दगडाखाली पाड दिली आणि मग हळूच त्याला ओढीत तो पाटलाजवळ आला. तो आपल्या दातांनी पाटलाच्या वाद्या कातरू लागला. उंदराप्रमाणे त्याचे दात सोडू लागला. जलद गती, अतिजलद तो कार्य करू लागला. मृत्यू जणू आपल्यापासून दूर जात आहे असं त्याला वाटू लागलं आणि शेवटी त्याने पाटलाचे हात मुक्त करून निश्वास घेतला. आपले तोंड त्याच्या कानाजवळ नेऊन तो म्हणाला,
ए आटपा, माझे हात सोडा लवकर. चंद्र डोंगर चढून आला होता. सर्वत्र चांदणं पडलं होतं. वडाची प्रचंड सावली मावळतीला लांबच्या लांब पसरल्यामुळे देवळालगतचा तो कडा त्या सावलीनं झाकला होता आणि त्या सावलीत ते दोघे एकमेकांना मुक्त करीत होते. पाटील सरळ होऊन खोताला सोडू लागला आणि एकदम घोड्याच्या टापा खडाखड आवाज झाला. एकदम घाबरून बाहेरचा कानुसा घेत खोत म्हणाला, ह्यो कोण आला असावा? येऊ दे, आपण कसं निघायचं? रावसाहेब पाटील कुजबुजला आणि खोत म्हणाला, चंद्रवर आलाय, मागच्या माग अंधारात चलूया. मोराला पाहून त्या सर्वांना आनंद झाला. फकीरानं त्यांच्या पाठीवर थाप मारली आणि सर्वजण एकत्र जमून सत्तूकडील बातमी ऐकायला उत्सुक होऊन मोराभोवती कड करून बसले. हळू आवाजात मोरा म्हणाला, कविरा, चौघुला आणि पवार फौजदारांनी सत्तूला चारी बाजूनं कोंडलाय. टकुरं खाजवाय त्याला पुरसत नाही. छावणीकडं सरकण्यासाठी तो धडपडतोय, पण काही जमेना. तेव्हा गोंधळ्यानं मला निरोप दिला की तुम्ही चला. पवाराला हुलकावणी देऊन मी छावणीवर हल्ला करतो, तुम्ही तयार असा. पण कवा? फकीरानं मध्येच विचारला आणि मोरा म्हणाला, त्याचं तर नक्की नाही. मग तो विचार सोडा. फकीरा निराश होऊन म्हणाला, आत्ता आम्हाला हजर झालं पाहिजे. रात्री पंताची भेट, सर्व लोकांची धरपकड आणि खोत, पाटील यांना आपण केलेली अटक हे सर्व मोराला सांगून फकीरा म्हणाला, सरकारचा हुकूम आहे की आम्ही 10 जण माणसांनी छावणीवर हजर व्हावं, तरच आमची अटक झालेली बायका पोरं मोकळे होतील. 10 जण? मोरा म्हणाला, कोण कोण? फकीरा म्हणाला, मी, फकीरा, मुरा, बळी, पिरा, हरी, सावरा, तायनू, भिवा, खंडू आणि 10वा घोंचीकर बळी. पण बळीला अटक झाली. काय? बळीला अटक? मोराला धक्का बसला आणि फकीरा म्हणाला, आता कामाला लागा. सकाळी आपण छावणीवर हजर व्हायचं आणि त्या खोताचा काय तो निकाल लावा. चला. पाटील निखोत यांचं नाव निघताच सर्व उठले आणि देवळात गेले, परंतु ते दोघे तिथं नव्हते. ते दोघे पळून गेल्याचं लक्षात येताच सर्वांना धक्का बसला. सावळा ओरडला, दाजी ते पळाले की. पळतील कसं? फकीरा म्हणाला, मोहर आम्ही हाय, मागं वाट नाही. पळा, वाटा रोका, त्यासनी जिवंत जाऊ देऊ नका. क्षणात धावपळ झाली. चांदण्यात माणसं पळत सुटली. फकीरा अधिक चिंतातूर झाला. जन्माचा वैरी हाती येऊन गेला हे शल्य त्याच्या काळजाला सरू लागलं आणि प्रथम खोताला ठार करीन आणि मग छावणीवर हजर होईन हा विचार त्याच्या मस्तकात मूळ धरू लागला. उशिरानं घमंडी धावत आला आणि म्हणाला, देवळा मागचा कडा उतरताना पडून ते दोघं बी मेलं. निश्वास टाकून फकीरा म्हणाला, ठीक झालं, चला या म्हणावं. साऱ्यासनी त्यांची मडी आणायची का? घमंडीने विचारलं. नको, फकीरा उद्गारला. रात्रभर फकीरानं डोकं पेटलं होतं. रात्रभर फकीरानं डोकं टेकलं नव्हतं. सकाळीच छावणीवर हजर व्हायचं म्हणून त्यानं सारी तयारी केली होती. पाटेचा तो स्नान करून आला होता. स्वच्छ कापडा अंगावर घालून आष्टीच्या धोतरानं त्यानं कंबर बांधली होती. सावळा, मुरा, तायनू, पिरा, बळी, भिवा हेही तयार झाले होते. सावळ्याने शिंग उजळून लखलखीत केलं होतं. शिंग फुकीत साहेबापुढं हजर व्हायचं असा त्यानं बेत केला होता. आपल्या बंडखोर जीवनाचा समीप आला याचं सर्वांना दुःख वाटत होतं. या लढाईत कोण हारला आणि कोण जिंकला हा प्रश्न सर्वांच्या जिभेवर नाचत होता. आणि शेवटी आपण शरणागती पत्करली हे त्यांना बोचत होतं. परंतु कसं का असेना आपण मानानं हजर होऊन ही लढाई संपवित आहोत. मार खाऊन नव्हे,
याचं त्यांना समाधानही वाटत होतं. सकाळीच फकीरानं साधूला बोलवून पुढं कसं वागायचं हे समजावून सांगितलं. आम्ही हजर झाल्यानं इतरांवर करडी नजर राहणार नाही, मग हळूहळू सर्वांनी आपापल्या घरी जायचं असं सांगून सूर्योदयाला थोडा अवकाश असतानाच तो घोड्यावर बसला आणि सर्व लोक साधूसह गावापर्यंत आले. पुन्हा सर्व एकमेकांच्या गळ्यात पडून भेटले. ती त्यांची शेवटची भेट होती. एकाएकी फकीरा गावात आला आणि विष्णुपंताच्या वाड्यात शिरला. प्रथम पंताच्या पायावर डोकं ठेवून तो म्हणाला, मी हजर व्हायला निघालोय, जमात जपा माझी. साधू आहे माग. पंत बोलले नाहीत. त्यांचा कंठ दाटून आला, कंठ भरून आला होता. तेही त्याला गावाबाहेर वाट लावण्यासाठी निघाले. मग फकीरा शंकरराव पाटलाकडे गेला आणि शंकररावजींचं धावत येऊन त्याला मिठी मारली. गावात खबर पोचली तेव्हा सारा गाव फकीरा पाहण्यासाठी आला, धावला आणि त्याला 4 पावलं वाटे लावण्यासाठी निघाला. पुन्हा गावाबाहेर येतात फकीरानं गावाला हात जोडून नमस्कार केला. तेव्हा शंकरराव म्हणाला, जा, घाबरू नका, गाव तुला विसरणार नाही. बाप सांजीरबाच्या माळाला पडला आणि बेटा नेरल्याच्या माळाला पडला. मी निपंथ आम्ही कोल्हापूरला माग माग येतो. जामीन म्हणून माझं नाव सांग. हे ऐकून फकीराला दुप्पट बळ आलं. तो भरकन गबरावर बसला आणि सावरानं शिंग फुंकलं. 7 घोडी भरगाव नेरल्याकडे निघाली. गबऱ्या सर्वांपुढे झेपवत होता. छावणीच्या माळाला पुन्हा शिंग वाजलं आणि सारी छावणी हादरली. सर्व लोक बाहेर येऊन पाहू लागले. तोच फकीरा जॉनसाहेबाच्या तंबू पुढे येऊन गबऱ्यावरून उतरला आणि सरळ तंबूत शिरला. फकीराला समोर पाहून साहेब विचलित झाला, किंचित चमकून गेला आणि उद्गारला, कोण? फकीरा राणूजी मांग. पुढं साहेब बोलला नाही. कितीतरी वेळ तो फकीराकडे पाहतच राहिला. बाहेर फकीरा आला असा गलका सुरू झाला होता. त्या गलक्यानं साहेब भानावर आला आणि म्हणाला, फकीरा बैस. हातातली तलवार टेबलावर ठेवून फकीरा म्हणाला, मी हजर व्हायला आलोय. ही बाकीचे माणसं 8. आलं लक्षात. साहेब हर्षभरीत होऊन म्हणाला, हजर होऊन तू मोठा शहाणपणा दाखवला आहेस. ठीक, बैस ना. पण साहेब, फकीरा म्हणाला, ह्या बेगुन्हा लोकांनी अटक करून त्यासनी दावणीला लावून तुम्ही शहाणपणा दाखवला नाही. मग काय करणार? साहेब म्हणाला, जर तुम्हीच आमच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? आम्ही? फकीरा म्हणाला, आम्ही अशी तुमची पोरं बाळं दावणीला लावली नसती तर तुमच्या तानपट्टा काढून तुम्हासनी घोड्याच्या टापाखाली तुडून मारलं असतं. हे ऐकून साहेब गंभीर झाला. टेबलावरची ती तलवार उचलून तिची धार पाहत त्याने खांदे उडवले आणि विषय बदलून तो म्हणाला, ही तलवार कुठं मिळाली? ही तलवार माझ्या पूर्वजाला शिवाजी राजानं दिली. फकीरा गंभीर होऊन म्हणाला, ही घेऊन माझा बाप खोतासंग लढला आणि मी हिला घेऊन तुमच्याशी लढलो आणि शेवटी हरलात. साहेब म्हणाला आणि हसला. बाबर खान, प्रांत साहेब वगैरे बडे अधिकारी जॉन साहेबाच्या मागे येऊन उभे होते. दुभाषा ऐकून भाषांतर करून सांगत होता आणि साहेब रंगात येऊन बोलत होता. फकीराची करारी मुद्रा पाहून तो दिपला होता आणि शेवटी हरलात या शब्दानं फकीरा दुखावला. तो चटकन म्हणाला, साहेब, तलवारीला धार नसल तर ती तलवार काय कामाची? धार वाचून तलवार आणि बळा वाचून बंड लटकं असतं साहेब. माझी पाठबळ कोती पडली म्हणून मी ही तलवार तुम्हाला दिली. ठीक, आता खजिन्यातील रक्कम द्या.
असं म्हणून साहेबांना मोठ्यानं हसला. परत करण्याच्या बोलीने मी ती लुटली नाही साहेब, फकीरा म्हणाला. ठीक, परंतु थोडे तरी रुपये द्या, साहेब म्हणाला. फक्त 15,000 ते तुम्ही आमासनी द्या, सावळा म्हणाला. मग तेच आम्ही तुमासनी देतो, म्हणजे 70,000 पूर्ण होतील की नाही? साहेब सावळ्याकडे वळून म्हणाला. 55,000चा दरोडा आणि ते 15,000, तू अस्वल आहेस? थोडा वेळ विचार करून साहेब दुभाषाला काहीतरी बोलला आणि दुभाषा फकीराकडे वळून म्हणाला. साहेब म्हणतात तू म्हणे छावणीवर हल्ला करणार होतास. खरं आहे, फकीरा म्हणाला, पण हल्ला करायचं माझ्या नशिबात नव्हतं, नित्यो बघायचं तुमच्या नशिबात नव्हतं. ठीक, आता पुढं काय? साहेब उद्गारला. आता बेगुन्हा लोकांना सोडून द्या. कबूल. साहेब बाबर खानाकडे वळून म्हणाला. फकीरा, जी जी माणसं दावील ती सोडून द्या. बाबर खाननं गर्दन नमून होकार दिला आणि फकीरा छावणी बाहेर आला. त्याला पाहताच सर्व माळ ओरडू लागला. फकीरा धावत जाऊन राधाच्या गळ्यात पडला. दौलतीच्या पायांना त्यानं मिठी मारली. राहीला भेटला आणि मग त्यानं सरूला पोटाशी धरली. त्या पाचच्या डोळ्यातून कोयना वाहत होत्या. राधा बोलण्यासाठी चरफडत होती, परंतु शब्द उमटत नव्हता. तू का आलास? दौलती आसूपोषित म्हणाला. नक, फकीरा म्हणाला. म्या तुम्हासनी जन्मभर दुःख दिलं. तुम्हाला ह्या दावणीत बांधून म्या जाणं ते पुढं बोलला नाही. राधा म्हणाली. साधू कुठं आहे? तो खुशाल आहे, फकीरा म्हणाला. आई, आबा, थोरले आई, सरू, तुम्ही काळजी करू नका. आता घराला जावा, साधू आहे, तो सारं बघील. राधा बोलली नाही. ती भ्रमिष्ठाप्रमाणाकडे फकीराकडे पाहत होती. राही मनातले कंप आवरीत डोळे टिपीत होती. दौलती बावरला होता. तोच फकीरा बाबर खानाला म्हणाला. ह्या साऱ्या दावणी कापून ती समधी माणसं सोडा, चला चला. हे ऐकून बाबर खानानं वळून छावणीकडे पाहिलं. जॉन साहेब उभा होता. त्यास बाबर खाननं फकीराची इच्छा सांगितली आणि सर्व साहेबांना लोकांना सोडण्याचा हुकूम दिला. क्षणात एकूण एक माणूस मुक्त झाला. 10 दिशा माणसं पळत निघाली. फकीराची माणसं जागची ढळली नाहीत. राधा आणि सरू डोळ्यात प्राण आणून फकीराकडे पाहत होत्या. साहेब, आता शेवटचा अर्ज, फकीरा साहेबाकडे जाऊन म्हणाला. ही माझी तलवार आणि ह्यो घोडा माझ्या आज्याला मिळावा. आम्ही दरवर्षी तलवार पुंजतो. ठीक आहे, साहेब उद्गारला आणि फकीराला आनंद झाला. त्यानं ती तलवार घेऊन राधाच्या हातात दिली. पुन्हा त्यांचे पाय धरले आणि तो साहेबाकडे गेला. सावळा, मुराद, तायनू, बरी, हरी, बळी, भिवा हे सर्व आपापल्या बायका पोरांना भेटून बोलत होते. त्यांची शेवटची भेट घेत होते. सूर्य मावळतीकडे निघाला होता. उदास वातावरण माळ्यावर नाचत होतं. 200 लहान मोठी माणसं एका जागी जमून उभी होती. त्या सर्वांना फकीरा, मुरा, हरी, पिरा, तायनू यांनी हात जोडले आणि ते सर्व लोक छावणीत शिरले. ती 200 माणसं गावाकडे निघाली होती. त्यांच्या अंगात चालण्याचा त्राण नव्हता आणि त्या सर्वांचे प्राण त्या छावणीत होते. क्षणोक्षणी ती सर्व लांबून वरून पाहत होती, हळहळत होती. सर्वांच्या नेत्रातून आसू वाहत होते. आतापर्यंत ती धडपड, ती झुंज, जमातीसाठी दिलेली लढाई, हे सारं आठवून प्रत्येक माणूस म्हणत होता, त्यांनी जबर लढाई दिली. राहीबाईला गाबऱ्यावर बसवली होती. दौलती त्याचा लगाम धरून ओढीत होता. राधा पोटाशी तलवार धरून डोळे टिपीत निघाली होती. सरू क्षणोक्षणी परतून पाहत होती.
सोनबाई काय बघता? दौलती खिन्न स्वरात म्हणाला. आता बाबू परत येणार नाही. नका नका तसं म्हणू. राधाच्या काळजात कळ आली. ती दाटल्या स्वरात म्हणाली, काय पाप केलं होतं म्हणून हे सारं मी बघते. बाप त्या माळावर ज्यांच्यासाठी पेड्याचा पुडा कमरत खाऊन लढत मेला, तेच नेरल्याच्या माळावर आईसाठी आपणहून मरणाच्या दाढीत शिरला. कुणालाच न सांगावं नवल. हे सारं आता मनाला सांगूया. दौलती म्हणाला, हाल सांगावं मनाला आणि लाभ सांगावा जनाला. चला. एका लवणातून वर येऊन राधा एकाएकी थांबली आणि एक जुनी आठवण जागी झाली. ती येड्याप्रमाणे डोळे झाकून विचार करू लागली. सर्व लोक थांबून पाहू लागले. फकीरा लहान होता. नेरल्यात छावणी पडली होती. पोरं जमून साहेब कसले आहेत हे पाहण्यासाठी गेली होती. राधानं फकीराला सर्वत्र शोधलं पण त्याचा पत्ता लागत नव्हता. मग ती रडू लागली तेव्हा अत्तरानं खबर दिली की फकीरा नेरल्याच्या माळानं गेला आहे आणि राधा नेरल्याच्या माळाला निघाली होती. ती चालताना फकीराची फोपाट्यात उमटलेली पावलं पाहत निघाली होती. पावलं पाहताच ती याच जागेवर आली आणि समोरून लहानसा फकीरा घराकडे धावत येताना तिला दिसला. तिला अति आनंद झाला आणि घामाने डबडबलेला चेहरा, ती घरची ओढ, ते सारं पाहून राधाला भडबडून आलं आणि तिनं मटकन गुडघे टेकले आणि भरकन फकीराला घेऊन तिला बिलगला आणि त्याला पोटाशी धरून राधा उठली. पदरानं त्याच्या कपाळावरची धूळ तिनं झाडली आणि त्याच जुन्या जागेवर तो प्रसंग नव्यानं आठवताच राधाचं मस्तक सुन्न झालं. सर्व शरीर बधीर होऊन ती घरकण वरून नेरल्याकडे पाहून लागली. तोच लहान फकीरा घमंडी मुरा बरी येताना तिला दिसले. फकीरा राधाच्या रोखानं धावत आला. राधानं मटकन गुडघे टेकले आणि हात पसरून मिठी मारली आणि क्षणात राधा भानावर आली. तिच्या मिठीत फकीराची तलवार होती. सरूनं तिला उठवली. मग ती आगतिक झाली. तिनं आपली नजर दूर फेकली आणि मोठा हंबरडा फोडला. फकीरा! अशा पद्धतीने फकीराचा शेवटचा 15वा भाग ह्या ठिकाणी समाप्त झाला. फकीरा 15 भागामध्ये मी तुम्हाला सादर केला. फकीरा कादंबरी वरती आम्ही कुठला हक्क सांगत नाही. फकीरा कादंबरी इतिहासातील सोनेरी पान आहे. फकीरा कादंबरी साहित्याचा मोठा खजिना आहे. फकीरा कादंबरी प्रत्येकाने वाचली पाहिजे, प्रत्येकाने ऐकली पाहिजे, प्रत्येकाने त्या फकीरा कादंबरीतलं दुःख समजून घेतलं पाहिजे, तिचे विचार समजून घेतले पाहिजे. अण्णाभाऊंची प्रतिभा त्या ठिकाणी उमटून आहे. अण्णाभाऊंची प्रतिभा त्या ठिकाणी ओसंडून वाहत आहे. अण्णाभाऊ आपल्याला समजेल त्या फकीरामुळं, अण्णाभाऊ समजेल त्यांच्या कादंबरीमुळं, अण्णाभाऊ समजेल त्यांच्या सर्व कामगार लढ्यामुळं, अण्णाभाऊ समजेल महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यामुळं. म्हणून अण्णाभाऊ समजून घेत असताना मी या ठिकाणी फकीरा कादंबरीचा शेवट केला. तो आपल्याला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. कारण इथून पुढं मी सर्व लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ सर्व महापुरुषांच्या विचारांचं जागर ह्या माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणार आहे आणि ते आपण ते घेऊन आपली वैचारिक दृष्टी बदल होण्यासाठी नक्कीच फरक पडणार आहे एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी, जय भीम, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो, छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा करतो आणि माझ्या अहिल्यादेवींना मानाचा मुजरा करतो. अहिल्यादेवींना कोटी कोटी अभिवादन करतो आणि सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो.